मी टेक्निकल प्रश्न विचारतो। आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 1 लाख घरकुलाच्या अजून बांधकाम झालेले नाहीत, कुठल्याही प्रकारचं त्याला पेमेंट पडत नाहीये। अशी दुर्दैवी अवस्था या योजनेची। सगळ्या प्रश्नावर सगळ्यांना अध्यक्ष महाराज बोलू द्या ना। अध्यक्ष महाराज चला बोला, आपण बोला। अध्यक्ष महाराज हे फक्त कौतुक केलं जातं, ही योजना कुठेही चालू नाही। अध्यक्ष महाराज माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये 1 लाख घरं आजपर्यंत पेंडिंग आहे। माझ्या मंत्री महोदयाला एवढीच विनंती आहे की आपण हे किती दिवसात पूर्ण करणार। आणि यामध्ये जे टेक्निकल एरर्स आलेले आहेत, जसं की 1.0 जी पहिली योजना होती त्यामध्ये भुवन ॲप होतं अध्यक्ष महाराज, त्याचे डोळ्याचे स्कॅनिंग केले जायचे। आता ग्रामीण भागामध्ये ते डोळ्याचे स्कॅनिंग होत नाहीत, म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही थंब इम्प्रेशनने ते करणार का। दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे स्पर्श प्रणाली आहे ती तर अतिशय फेल झालेली आहे, त्याच्यावर पैसेच पडत नाहीत स्पर्श प्रणालीच्या संदर्भामध्ये। आणि 2.0 जी योजना सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना ॲप हे जे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज आज तर तुम्ही घराला व्हिजिट करायला गेले, ऐका ना प्रश्नच विचारतोय, तर ते आज जर स्थळ पाहणी केली त्याची लॉन्डिट्यूड परत मॅच होत नाही अध्यक्ष महाराज, तर ते आपण करणार का। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, शहरी भागामध्ये नोटराइज डॉक्युमेंट जे असतं ते नोटराइज डॉक्युमेंट आपण मालकी हक्क म्हणून ग्राह्य धरणार का। गायरान जमिनीवर जे लोकांनी घरं बांधलेले आहेत त्याचा मालकी हक्क आपण ग्राह्य धरणार का। हे आमचे 2-3 मुद्दे आहेत अध्यक्ष महाराज। मंत्री महोदय जसं काय जाहीर सभेत उभा टाकलेत असे भाषण करतात, टेक्निकल मुद्द्यावर त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यावं अशा प्रकारची माझी विनंती आहे। चला प्रश्न अध्यक्ष महाराज, एका महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे। साधारणतः ग्रामीण भागात असणाऱ्या विधानसभा सदस्यांना पंतप्रधान आवास योजना असेल की राज्याची घर देण्याची कोणतीही योजना असेल, अध्यक्ष महाराज लोक येऊन मोठ्या प्रमाणावर भेटतात। एखाद्या गावात गेल्यानंतर गावामध्ये 10-20-25 लोक आम्हाला भेटतात की आवास योजनेचे पैसे दिले जात नाही। अध्यक्ष महाराज या संदर्भातही राज्याच्या इतर ज्या योजना आहेत त्यामध्येही निधी दिला जात नाही। अध्यक्ष महाराज माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक एक तर याच्यावर श्वेतपत्रिका काढण्याची आवश्यकता आहे की 120 दिवसात, अध्यक्ष महाराज नियम असा आहे की 120 दिवसात घर बांधलं पाहिजे। नियम असा आहे की 5 ब्रॉस आपण इथून त्याला रेती मोफत देण्याचा GR काढतो। कधी काली अध्यक्ष महाराज दाऊद इब्राहिम, करीम लालासारखे आपण अंडरवर्ल्डचे लोक असायचे, आता अध्यक्ष महाराज मंत्रालय वर्ल्ड नावाचं एक वर्ल्ड तयार झालं आणि त्यामध्ये GR निघाल्यावर याची योजना होत नाही। मंत्री महोदयाकडून माझं स्पष्ट एक उत्तर हवं आहे की या संदर्भामध्ये ज्या संदर्भातले नियम अस्तित्वात आहे, रेती देण्याचे असेल, निधी देण्याचे असेल, हे जर योग्य वेळी देण्यात आलं नाही, तुम्ही कारण सांगता स्पर्श आहे स्पेसिफिक, स्पर्श कारण न सांगता राज्य स्वतःचा निधी उधार केंद्राने न दिला तरी देईल का। नंबर 2 श्वेतपत्रिका काढाल का। नंबर 3 कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई कराल का। सभागृहाचे सन्माननीय सदस्य सुधीर, एक मिनिट बसा मंत्री महोदय। या सभागृहामध्ये त्याला संधी मिळाली ना निलेशजी, आपल्याला अध्यक्ष निलेशजी आपल्याला संधी मिळाली ना। सभागृहानं या संदर्भात चर्चेची मागणी करावी। ग्रामविकास खातं चर्चा करायला तयार आहे। सदस्यांनी चर्चेची मागणी अयोग्य आयुधाप्रमाणे करावी। आपण चर्चा सभागृहामध्ये करायला ग्रामविकास खातं तयार आहे, कुठली अडचण नाही। आपण मागणी करा, चर्चा करू आपण। अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीरभाऊंनी आता या संदर्भात भूमिका मांडली। बहु ज्येष्ठ सदस्य आहेत आणि ज्येष्ठ सदस्यांनी मांडलेल्या ज्या सूचना आहेत किंवा जे मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भात मी खूप जबाबदारीनं या ठिकाणी सुधीरभाऊ आपणाशी बोलेन। पाठीमागच्या वर्षी आपल्याला 29 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं। 28 मंत्री महोदय त्यांचे स्पेसिफिकच बोलतो सर, पण त्याचा बाकी ही रिपिटेशन करू नका। अजिबात रिपीट करत नाही, मी स्पेसिफिक सांगतोय। त्यांनी निधीच्या संदर्भात भूमिका मांडलेली आहे अध्यक्ष महोदय, आणि त्या संदर्भातच मी सांगतोय 28 लाख घरांना लाभार्थी निश्चित झाले, 27 लाख घरांची मंजुरी मिळाली। आतापर्यंत पहिला हप्ता 26 लाख घरांना, दुसरा हप्ता 17 लाख, तिसरा हप्ता 11 लाख आणि 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 6 लाख घरं बांधून पूर्ण केलेली आहेत। हे आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला विक्रम आहे।
एका राज्यानं एका वर्षामध्ये 6 लाख घरं बांधणं हे आज देशातला विक्रम आहे अध्यक्ष महोदय. आणि आज आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे येणाऱ्या 1 वर्षामध्ये 15 लाख घरं बांधून देण्याचा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय यामध्ये मी आपल्याला सांगेन की 2025-26 ला 5,290 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला. 26-27 ला 13,947 कोटीचा निधी प्राप्त झाला. आणि आता रिपिटेशन होत आहे. 13 कोटी श्वेतपत्रिका करा निधी नाही म्हणून सभागृह अध्यक्ष महोदय सांगते. निधी कुठल्याही पद्धतीनं निधीची कमतरता नाही. 13,947 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. निधी अभावी कुठल्याही घरकुलाचं काम थांबलेलं नाही. निधी कमी पडणार नाही. त्यामुळे सभागृहाला मी आश्वस्त करतो की येणाऱ्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 लाख घरं आपण बांधू. आणि उर्वरित घरं आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत, जागेच्या आहेत, बाकीचे प्रश्न आहेत, याही संदर्भात पुढे जाऊया. 30 मिनिटं झाली ग्रामविकास आहेत. मंत्री महोदय सांगतात की पैशाची कमी नाही आहे, पैशाची कमी नाही असं मंत्री महोदय सांगतात. अध्यक्ष महाराज 1 वर्षापासून पैसे मिळाले नाही घरकुलाचे. अध्यक्ष महाराज एक नानाभाऊ उत्तर झालं याचं, नाही ना अध्यक्ष उत्तर झालं याचं उत्तर त्यांनी मी स्वतः ऐकलंय. त्यांनी सांगितलं अध्यक्ष महाराज की पैसे कमी नाहीये पण पैसे मिळाले नाहीत ना अध्यक्ष महाराज. या सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला विचारा अध्यक्ष महाराज. त्याप्रमाणे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की जसं शहरी भागामध्ये आम्ही 2.5 लाख रुपये देतो त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा पैसे वाढवून देऊ अशा पद्धतीची भूमिका मांडली होती अध्यक्ष महाराज. 1,40,000 रुपयामध्ये घरकुलं होतच नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना म्हणतो की हा काही प्रतिष्ठेचा प्रश्न नाहीये किंवा राजकारणाचा नाहीये, गरिबाच्या घराचा प्रश्न आहे. आणि म्हणून याला राजकीय आम्ही इतके बांधले तितके बांधल्यापेक्षा आम्ही किती गरिबांना कर्जबाजारी केलं या प्रकरणामध्ये, या घरकुलाच्या याच्यामध्ये, त्याचा आता तुम्ही विचारा ना सगळ्यांना. सुधीर भाऊ ठीक आहे मंत्री महोदय, म्हणून श्वेतपत्रिका ठीक आहे, जाहीर करा तुमचा म्हणून मुद्दा सांगितलं. समजला. मंत्री महोदय या संदर्भात आपण उत्तर दिलेलं आहे तरी मी आपल्या बोला. अध्यक्ष महोदय आदरणीय नानाभाऊंनी आता जो विषय मांडलेला आहे, माझं नानाभाऊ तुमचा प्रश्न ऐकलाय, आता माझं उत्तर आहे का आपण. मी नानाभाऊ आता तेच सांगतोय, पैसे नसताना 27 लाख घरांना पहिला हप्ता कसा आला, दुसरा हप्ता 30 लाख, दुसरा हप्ता 24 लाख घरांना कसा गेला, तिसरा हप्ता 13 लाख घरांना कसा पोचला, पैसे नसताना 6 लाख घरं कशी पूर्ण झाली. राजकारण म्हणून चर्चा करण्या अर्थ नाही अध्यक्ष महोदय. या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता नाही. 6 लाख घरं पैसे नसताना पूर्ण झाली का, आणि या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता अध्यक्ष महोदय नाही. अशा पद्धतीने सभागृहामध्ये चुकीची माहिती देणं, समाज मनामध्ये वेगळी भावना निर्माण करणं अध्यक्ष महोदय चुकीचं आहे. सभा घरकुलाला कुठेही पैशाची कमतरता नाही अध्यक्ष महोदय. प्रश्न क्रमांक